की किशोर भाऊलाही सांगतो मी, येणाऱ्या काळात एक शिक्षित म्हणजे आपले पूर्व विधानसभा 288 आमदाराची आहे आणि 288 आमदारात महाराष्ट्रातला एकमेव आमदार असेल की नोकरी सोडून आमदार झालेला. बाकीचे तर एवढे डेंजर आहेत, याला हाणतो त्याला हाणतो. म्हणजे शिक्षित असणं गरजेचं आहे, पण आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे एखादं शिकलेलं असलं आणि ते जर म्हणलं ना मला इलेक्शन मध्ये उतरायचंय, बाजूचा डायलॉग सांगते तू. आपला कार्यक्रम डिलीट करणारे दलिंदर आपल्या जवळचेच असतात. सर्वात मोठा प्रॉब्लेम ते एखादं चांगलं मी काम करायला तर त्याला डिस्टर्ब करणारे आपलेच असतात. पण लक्षात घ्या, तर राजकारणामध्ये एक युवक काय इथं बोललो काय मी आता मेन महाराजांचं कीर्तन चालू आहे, तुम्हाला टाळा वाजू नको ना. आणि मी मास्तर आहेत ना, आणि ते बी चुकीन झालेलो. मुळात आपली काही फील्ड नव्हती, शिकवायला जमलं जमलं. तो विनंती एकच करायलो, या ठिकाणी किशोर भाऊ रहाट आहे, नाही ना किशोर भाऊ आहेत. त्यानंतर ज्यांच्या वाढदिवसाला आपला कार्यक्रम इथं झाला होता, आशिष भाऊ आहे का नाही. त्याला मी म्हटलं की आशिष भाऊ तुम्ही आज कपडे टाईट घालून कोण नाही आले. ते म्हणले पहिला वाढदिवसाचे दिवस होता तेव्हाच मी कपडे टाईट घातले, मी कपडे असेच घालतो पण मला समाजात जे काम करायचे ते काम नेक करत असतो, कपडे मॅटर नाही. किशोर भाऊचा कार्यक्रम वेगळा आहे. किशोर भाऊ ते प्रॉपर्टीचं काम करतात. जरी प्रॉपर्टीचं काम करत असाल तरी दानत्व द्यायला लय मोठं काळीज लागतंय. ते दानत्व ते किशोर भाऊ लक्षात घ्या. आमची प्रोझॉन मॉल मध्ये ओळख झाली होती, मी दिसलो, त्याने फोटो काढला, मी काल ते याला पाहिलं. तर मी काल वाढदिवसाला एक संकल्प केला, आता हार आहे आपला एवढा मोठा किशोर भाऊ, हा हार उद्याच्या दिवस बरा वाटणार आहे आणि परवाच्या दिवस आपल्याला फेकून द्यावा वाटणार आहे. म्हणून मी संकल्प केला की बाबा माझ्याकडं अनाथ असतील, गोरगरीब असतील, जे शिकू शकत नाहीत, त्या लेकरांना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्याकडून जावी, त्यासाठी बाबा वाढदिवसाला येताना हार बी आणू नका, पुष्पगुच्छ बी आणू नका, मग ही प्रतिमा बी आणू नका. येताना 10 रुपयाचा पेन आणला तरी चालते, 15 रुपयाची वही आणली तरी चालते, 20 रुपयाचा रजिस्टर आणला तरी चालते. आणि येणाऱ्या काळात हेच काम आगलं वेगळं आपल्याला करावं लागल. कारण या देशात सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे, तर गरीब गरीबाचा कार्यक्रम ठोकतो म्हणून गरीबाचा कार्यक्रम होतो. असं मरेलवाणी टाळा. तुमच्या भावकीत कोणी मेलंय का, जोरात का तुम्ही. अरे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तरी तू तानातच, तुला टेन्शन कायच आहे, नेमका प्रॉब्लेम काय. एवढा कार्यक्रम वाढदिवसाचा माणूस बाबा कपडे चेंज करता आले नाही, फ्रेश होता आला नाही, डायरेक्ट पावसाचा प्रश्न आहे तिथून डायरेक्ट स्टेजवर आलाय, हार हातात घेतलाय, भाषण केलंय, पुन्हा बसले आणि तरी तू ह्या चेहऱ्यावर ताणतणाव. मग तू तरुण ह्याच्यात डाऊट आहे का नाही. आपण तरुण म्हणजे काय, अरे वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुहानी, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुहानी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. आपल्यात होश असला पाहिजे, जोश असला पाहिजे. पण आमदार साहेबाचं नाव लय छान आहे, सिद्धार्थ. आमदार साहेबाचं नाव आहे सिद्धार्थ. सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, तुझे देखकर जो देखते थे वो देखते ही रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिश से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान. पण मी कुठल्याही पक्षाचा निष्ठावान कट्टर कार्यकर्ता नाही, हे सर्वात महत्वाचं. माझ्या गळ्यातला रुमाल जरी भगवा वाटत असेल तर ते भगवा नाही, ते सर्व धर्म समभाव आहे.
पण सर्व धर्म समभावावर बोलाव कोणा? आमदार साहेबांनाच. कारण आमदार साहेबाची बायको, आमदार साहेबाची पोरगी, आमदार साहेबाचा जवळ, खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभावाचा पायी कोण असेल तर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका भाग्यवान समजायचा त्या आमदार साहेबाकडे पाहून एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या माणसासाठी. पण एक विनंती मी मुद्दाम करायलो, शिवसेना अलीकडची पलीकडची नाही ना, आपली पलीकडची. हा नाही, मी ते म्हणणार नाही, मी म्हणू शकत नाही सध्या. उद्या मला पुन्हा पुढच्याचा कार्यक्रमाला तो हा कार्यक्रम ठोकायला तयार आहेत नाही लोक. मग अंतकरणातून मला माहिती ओरिजिनल आहे, मी म्हणणार नाही. पण विनंती एक आहे इथं बसलेल्या पदाधिकाऱ्यांना की सिद्धार्थ भाऊ खरात आपल्या विधानसभेचे आमदार आहेत. यस. आणि या विचारमंचावर काही महिला मागे बसल्यात, या विचारमंचावर काही महिला मागे बसल्यात, काही सोप्यावर महिला बसल्यात. या ठिकाणी कार्यक्रमाला 9:15 वाजलेत, काही महिला बसल्यात. या महिला केवळ पोलीस प्रशासनामुळे बसल्या नाही तर आपल्या बापानं संविधान लिहिलंय त्या संविधानाच्या ताकदीवर बसल्या. म्हणून एक विनंती करायला, इथून पुढे शिवसेना कोणती असो तिथं तुमच्या कार्यक्रमात बाबासाहेबाचा फोटो ठेवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. का हे का म्हणालो मी? काय असते माहितीये का आमदार साहेब, आजकाल या देशामध्ये वक्ते कमी आणि वक्ते इथले दलिंदर चाळे कमी करत. इथं कोणीच बोल नका. जाताना माझी गाडी पंक्चर केली तरी चालतंय. इथे कामाचा विषय त्याच्याकडे लक्ष द्या जरासं. हे का म्हणालो मी, हे किशोर भाऊ का म्हणालो की बाबा तुमचा मतदारसंघ राखीव आहे. यस. आणि मग बाबासाहेबांची पहिली लढाई आठवा, 1930 ची गोलमेज परिषद. आपल्या बापानं पहिलं स्टेटमेंट दिलं होतं, आमच्यासाठी जागा राखीव द्या. का? जुना काळ मक्तेदारी होती. मक्तेदारी म्हणजे कशी? समूह मोठा असेल, ज्याच्याकडे पैसा असेल तो लाल दिव्याच्या गाडीत फिरेल, त्याच्याकडे महत्वाची गोष्ट तो संसदेत जाईल, तो विधान भवनात जाईल. आणि म्हणून आमचा समूह राजकारणात जाऊ शकत नाही. त्यासाठी सध्या आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे मालमत्ता नाही, म्हणून आमच्यासाठी जागा राखीव द्या. बापूला हे पटलं नाही. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. बापूला ही गोष्ट पटली नाही. बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले. म्हणजे बाबासाहेबांना केलं काय? कांगणे सर कोणत्या कास्ट मधून येतात, कांगणे सर कोणत्या धर्मातून येतात, डज नॉट मॅटर. मॅटर हे ज्या माणसाला इथं बोलण्याचं स्वातंत्र्य कलम 19 नुसार दिले आणि ज्या बापानं दिले त्या बापाचे उपकार विसरता येत नाही, म्हणून त्यांच्यावर बोलावं लागते. ही गोष्ट लक्षात घ्या. मेन गोष्ट काय बाबा की त्या ठिकाणी दुसरी गोलमेज परिषद झाली, तिसरी गोलमेज परिषद झाली, पण शेवटी बापूनं 20 तारखेला आमरण उपोषण चालू केलं. आणि मग बापू जातील आणि आणि पुन्हा देशात 1857च्या उठावाची पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणून बाबासाहेबाला अनेक लोकांनी विनंती केली. बाबासाहेब 24 सप्टेंबर 1932ला बापूला भेटले आणि सांगितलं, बाबा तुमच्या मागण्या ऍक्सेप्ट करतो, ताण घेऊ नका. बाबासाहेब ऐकून घेतलं. पण बाबासाहेबांनी केलं काय? बाबासाहेबांनी पुढे एक महत्वाची गोष्ट, विद्वत्तेच्या भरोश्यावर. इथं बसलेल्या पोरांना एक विनंती आहे, भाऊ म्हणून सांगलो, मी वक्ता नाही, मी व्याख्याता नाही, मी पहिले मास्तर आहे. काही व्याख्या मास्तर आहे आणि मास्तराबद्दल छान वाक्य आहे. मास्तर मा म्हणजे आई. आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हा विचार डोक्यात ठेवून वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं स्वतःचे लेकरं समजून जो अंतकरणातून शिकवतो तो खरा मास्तर. ती भूमिका महत्वाची. आणि म्हणून पोरं, मला मी काय भाषण मोटिवेशन बिटिवेशन काय नाही. तू अंडरपॅन्ट फाटलेली, तुला मोटिवेशनची गरज आहे. आपली बनेल फाटलेली आहे, मोटिवेशनची गरज आहे. आपल्या घरावर पत्र आहे, मोटिवेशनची गरज आहे.
आपल्या बापाच्या चपलेच्या अंगठ्याला खिळा आहे, मोटिवेशनची गरज आहे. इथं विचार मंचावर पांढऱ्या कपड्यावर लोक बसले, तो बाप खाली बसलाय. मग दलिंदरा तुला मोटिवेशनची गरज आहे? नाही ना. एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची. मी पुन्हा बाबासाहेबांवर येणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाळांनो, इथं बसलेल्या भावांनो आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्या वडीलधाऱ्यांना देखील विनंती आहे, विचार मंच कोणताही असो, त्या विचार मंचावर बसायला पहिल्यांदा भावांनो सत्ता लागते. साहेबाचं काम चांगलंय, त्यामुळं सत्तेत आपला नंबर सध्या लागणार नाही. त्याने अच्छा लोकांचा कार्यक्रम बंद केलाय, आपला कुठे नंबर लागणार आहे? 90 दिवसात माणूस जर आमदार होतोय, ती पॉवर शिक्षणाची आहे, ती पॉवर कामाची आहे, ती पॉवर आहे तुम्हाला समजून घेण्याची, म्हणून माणूस आमदार. हे लक्षात घ्या. टाळ्या मरेल वाणी वाजवायचं नाही. तुमच्यापैकी कोणाकोणाला टेन्शन हात वर कर. माझ्या गाडीत मीरा 71च्या 2-3 पुढे आहे. आहे का काही प्रॉब्लेम आहे? नाही तर एंडो सल्फानचा डबा आहे, 2 ढाकणं तुला पाचतोच. एक गोष्ट का सांगायलो मी की भारतातलं कुठलंही स्टेज असो, आमदार साहेबांच्या वतीने सांगायलो, अरे कुठलाही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा ताकद लागते सत्तेची, ती आपल्याकडे नाही. विचारमंच कुठलाही असो, अरे त्या विचारमंचावर बसायला दुसरी गोष्ट लागते, मालमत्ता. ती बी आपल्याकडे नाही. आता तू काय रेतीचं टिप्पर चालवणार का? तू काय आकडा क्रमांक 7 कल्याण चौफेर मुंबई शुक्रवार ते उघडणार का? म्हणजे तुझ्याकडं बाप या नात्यानं तुम्ही इथं आला, तुमचं पोरग इथं असेल तर त्याला ही गोष्ट शिकवा की बाळा, भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता नसेल तर मालमत्ता लागते. पण बाप या नात्यानं तुला सांगतो, जरी आपल्याकडे सत्ता नसेल, जरी आपल्याकडे मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर जाता येतं. त्याचं उदाहरण कांगणे सर आहे. बाप आमदार नाही, बाप जहागीरदार नाही, माझ्याकडे मोठी जमीन नाही, पण सध्या भाऊ महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो, आपल्यासाठी एक जागा राखीव आहे, त्याचं कारण बुद्धिमत्ता आहे. तेवढं तरी मिळवा. आणि मग ते बी तुला मिळायचं नसेल तर तू माईच्या पोटातच मेलेला बरा होता. माणसाला आपल्या व्यवस्थेबद्दल राग आला पाहिजे. कोणीतरी इथे येणार, एखादा हिंदीचा डायलॉग मारणार, कोणीतरी येणार एखादी मोटिवेशन स्टोरी सांगणार, कोणीतरी आपला संघर्ष सांगणार आणि तुझ्या जीवनात बदल होणार. हे तू ठरू नको. सकाळी उठल्यावर आमदार साहेब, युवक पिढीच्या डोक्यात प्रश्न आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत काका, याच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे, मी स्टेटस काय ठेवू? इथं बाप या नात्यानं किती लोक आलेत हात वर कर. बाप आहेत बाप. काही काय आता बिना लग्नाचेच असतील, पण बाप आहेत असे किती जण आहेत? हा, बाकी टोटल ओळू आहेत समजा. बाप म्हणून जेवढे आलेत, मी किशोर भाऊ सांगालो, आशिष भाऊ सांगालो, सर्व मान्यवरांना सांगालो, महिला मंडळांना सांगालो आणि विशेषतः आमदार साहेबांना सांगालो, जर ही पिढी सुधारायची असेल, तुमच्यापैकी इंस्टाग्राम किती जणांकडे? ज्याच्याकडे आहे त्यानं हात वर केला नाही, माझी जीभ काळी आहे. तुला झोपेत सौम्य अटॅक येणार. सौम्य म्हणलो, डायरेक्ट नाही. इंस्टाग्राम आहे तुमच्याकडे? आमदार साहेब, इंस्टाग्राम मध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे पोस्ट. हे टाकत असते, आज माझ्या मित्रांसोबत भेट, चहा त्यानं पाजला. माझ्या मित्रानं नवी गाडी घेतली, त्याबद्दल अभिनंदन. यानं मित्राचा गॉगल घातला, ऑसम लुक. बरं, याला त्याची स्पेलिंग येईना. ते मोबाईलचे उपकार आहेत. हॅपी एच टाकलं
बाकीचं खालून येते. याला बर्थडेची स्पेलिंग आहे ना, बी टाकलं बाकीचं खालून येते. अॅनिव्हर्सरी ये एन टाकलं बाकीचं खालून येते. आणि त्याच्यात नवीन शिकणाऱ्या काही पोरी आहेत. इथं बसलेल्या मायबापांना कळकळीची विनंती आहे, तुमचा मुलगा म्हणून सांगायलो, कोणी आलं भाषण दिलं, या महाराष्ट्रात कुठलाही बदल झालेला नाही. मी आवर्जून सांगायलो, जर येणारी पिढी सुधारायची असेल तर बाळांनो, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका. 393 वर्षानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चौकात घोड्यावर विराजमान असलेला, चेहऱ्यावर तेज असणारा एक दिव्य पुरुष, हातात लखलखती तलवार आहे, आपला बाप उभा आहे. त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्याचं कारण त्या बापानं आपलं त्या काळी स्टेटस निर्माण केलेलं आहे. 132 वर्षानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हात वरती करून हातात संविधान घेऊन, भिवू नको मी त्या पाठीशी आहे असा म्हणणारा आपला बाप चौकात उभा आहे. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून विनंती आहे, मी पुन्हा त्या मुद्द्यावर यायचे. गोलमेज परिषद मी क्लास घेत असतो, मी कुठेही जाईल पुन्हा त्याच मुद्द्यावर येईल. विनंती एकच आहे की जर येणारी पिढी सुधारायची असेल तर आमदार साहेबाच्या वतीनं सांगायलो, मायबापालाही सांगायलो, ह्या दलिंदराला सुधारायचं असेल तर माईचान सांगतो तुमचा लेख म्हणून सांगायलो, हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला हाना. आलेवार साहेब गेले का? आलेवार साहेब गेले का? आमदार साहेब, येणाऱ्या काळात पोलिसाची संख्या एवढी वाढवावी लागणार आहे, घरागणित एक पोलीस बाहेर उभा करावा लागणार. बाहेर निघला कपाळावर चापट, कारने द्या नोटीस, दळण आणायला चाललो 5 मिनिटात येतो, चाल. हे गरजेचं आहे सध्या. कारण आमचं पोरग बेजार कुठं व्हायले. अरे तुम्हाला माझ्या कार्यक्रमाला नाव काय होतं? मार्गदर्शन शिबिर होतं. कार्यक्रमाचं नाव काय होतं माझ्या? विद्यार्थ्यांना प्रबोधन. हा, मग तेच सांगितलं, प्रबोधनाची गरज नाही यायला. हप्त्यातून एकदा बापानं आपल्या अवलादील हाना. एक गोष्ट सांगतो, याचं चुको न चुको तरी हाना. श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे, आज चांगला दिवस आहे. आजपासून सुरू करा. उद्या वेळ दुपारी 2. पप्पानं पोराला सांगायचं, भाऊ तुझी अपॉइंटमेंट ठरली दुपारी 2, चुको न चुको दे टपाटप. कधी कधी आपला बाप विसरला तर पोरानं बापाला कॉल करायचा, पप्पा हेर आर यू, आय एम रेडी. मारणं गरजेचे. सध्या जे पोरग आहे ते इंस्टाग्राम मध्ये फॉलो कोणाला करायले, पोस्ट फॉलोइंग फॉलो, ते फॉलो कोणाला करायले? ज्या हरामखोरानं समाजामध्ये हैदोस माजवलाय, ज्या हरामखोरानं जातीय तेढ निर्माण केला, जो हरामखोर समाजामध्ये दहशत पसरण्याचा प्रयत्न करतो, माग बिनकामी ताफा फिरवतो, मी काहीतरी भाई आहे, त्याचं गाणं असतंय, कम बॅक भाईज कम बॅक, आला रे आला. याचे गाणे. एखादा आरोपी 302, सध्या कायदा बदललाय, BNS भारतीय न्याय संहिता 1 जुलै 2024 ला IPC कायद्याचं बदललेलं नाव. याच्यामध्ये पहिली कलम 302 होती आणि एक कलम 307 होती, जिला आपण हाफ मर्डर म्हणायचो. कायद्यात हाफ मर्डर व्याख्या नाही. कायद्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर म्हणतात, हाफ मर्डर नसतो. चाकू इथून इथ गेला हा पण पुढे गेला फुल होते का? अटेम्प्ट टू मर्डर. तर सध्या आमदार साहेब
एखाद्या मर्डर मधून कोणी बाहेर सुटला, एखादा 302 मधून बाहेर सुटला, तर त्याची जंगी मिरवणूक काढायले आणि त्या मिरवणुकीत काही भिकारचोट नाचायले. आदर्श कोण? तर दलिंदराव स्वतःचं चरित्र बदलायचंय. आदर्श बाबासाहेब पाहिजे, आदर्श शिवाजी महाराज पाहिजे. आपला प्रोग्राम बिघडला कुठं? काँग्रेस नाही तेव्हा भाषण द्यावं, नो मॅटर. बरं एवढं सांगायलो, हप्त्यातून केवळ पोराला मारायचं नाही. उद्यावार मंगळवार पोराचा टायमिंग 2 आणि परवावार बुधवार पोरीचा टायमिंग 5. तुम्ही माणसाला हिला काहून मारायचं? आता ही जर स्टेटस ठेवत असेल, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है? माताईची पूजा करता. लक्ष्मी, घरची लक्ष्मी, आणि लक्ष्मी म्हणाली अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, अन बनाई तो इसमें रुसवाई क्यों है? हना सायंकाळी 5 पोरीचं स्टेटस पहा, माईची साडी नेसायली, बंबाट करायली आणि काहीच लोकांना दिसो अशी स्टोरी ठेवायली. कुणीच नव्हतं रे काना, कुणीच नव्हतं रे काना, माझ्या मना तुझ्यासाठी आले वना. आना आले वना, आना तुला वनात जावं वाटायले का? मग ही जी युवा पिढी आहे, ही सध्या फिरकायली कशावर? याचं चालू काय? आणि मग या पिढीला सुधारायचं असेल तर कांगणे सर येणार भाषण देणार. अरे एक शपथ घ्या ना, की आपल्या बापाने किती दिवस कोणाचं भाषण ऐकायचं? आपण का खाली बसायचं? बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर आपला बाप का वरती येऊ शकत नाही? बुद्धिमत्ता समजा इथं एखादी पोरगी आहे आणि आमदार साहेबांना कळलं असतं की मागल्या कंबाईन मध्ये पोरीचा PSI म्हणून रिझल्ट आला. आमदार साहेबांना पोरीला सोडलं असतं. पहिल्यांदा पहा म्हणले असते तिची माय कोण आहे, तिचा बाप कोण आहे, त्या दोघांना विचारमंचावर बसायला बोलवा. ती ताकद तुमच्यात आहे. काँग्रेसच्या भाषणाची गरज काय? गरज काय? अरे विचारमंच आपली वाट पाहतोय, आपल्यात ती ताकद आहे. आता मेन मुद्दा, गोलमेज परिषद 2. बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले, तिथेही त्यांनी मुद्दा मांडला. गांधीजींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. 24 सप्टेंबर 1932 ला करार झाला. बाबासाहेब शांत झाले. पोरिओ, तुम्ही सप्त्याला जा, तुम्ही चर्च मध्ये जा, तुम्ही गुरुद्वार मध्ये जा, है ना, ज्याच्या ज्याचे धार्मिक स्थळ असतील तिथं जा. पण जात असताना रस्त्यात हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे त्याच्या पाया पडून जा, कारण पहिला उद्धार करता बाबासाहेब आपले, हे लक्षात घ्या. मी केवळ भाषण देत नसतो आमदार साहेब, मी कार्यक्रमाचे मोजून 50 घेत असतो. माहिती सांगालो 49,999 पण नाही. किशोर भाऊ विचारा ना. तर 17 तारखेपासून 60 केलेत. वाढदिवस होता काल, खर्च झाला. मीडिया चालू आहे. किती केले? पण एक गोष्ट लक्षात घ्या, केवळ बाबासाहेबांचं नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन केवळ लोकांना भूलथापांना बळी पडायची गरज नाहीये. मी 60 घेत असेल, 49,999 घेत असेल, तर त्याच्यातला एकही रुपया माझ्या स्वतःच्या कपड्यासाठी, माझ्या स्वतःच्या घराच्या भौतिक सुविधेसाठी, माझ्या बायकोच्या राणीहांसाठी, माझ्या पोरीच्या भवितव्यासाठी खर्च करत नसतो. ज्या लेकराला मायबाप नाही, ज्या पोरीला नवऱ्यानं टाकून दिले, ज्या पोरीला मायबाप नाही, तिच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यासाठी ते पैसे खर्च करत असतो. हे नुसतं बोलत नसतो. मला काल परवा मला पोरं भेटल्यावर स्पर्धा परीक्षेचे एकच डायलॉग हाणलेत, 15 रुपये
16 रुपये, 17 रुपये. पोरो, 15 रुपयाची बॅच किती जणांनी घेतली हात वर करा. बस झाले. 15 रुपयाची बॅच किती जणांनी घेतली बरं? किती जणांनी घेतली असेल? सध्या आपला नादच खुळा आहे. 10 लाख पोरांनी कालपर्यंत घेतली. किती? 10 लाख. टाळ्या मरेल वाणी वाजवायचं नाही. टाळ्या एकदा होत्या स्वतःसाठी. आता मला सांगा, तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवत नसाल म्हणजे याचा अर्थ तुमचा तुमच्यावर जीव आहे का? मग कसे नाही तुम्ही मरणार? काहून नाही तुम्हाला ताण येणार? टाळ्या आपल्यासाठी मला कशा वाजायला पाहिजे? पाऊस पडल्यासारखा. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एकदा टाळ्या होऊ द्या आपल्या मायबापासाठी. एकदा टाळ्या होऊ द्या येणाऱ्या काळात मायबापाचा सत्कार स्टेजवर झाला पाहिजे स्टेजसाठी. एकदा टाळ्या होऊ द्या किशोर भाऊसाठी. आता ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा, एकदा टाळ्या होऊ द्या आमदार साहेबांसाठी. मी जरी 50 घेतले असतील तर एकदा टाळ्या होऊ द्या माझ्यासाठी. माझ्यासारखा माणूस आहे का महाराष्ट्रात? बाबा 50 घेऊन जर टाळ्या मी वाजवायला होत असेल तुम्ही किती डेंजर आहे. पण पोरं 15 रुपये, 16 रुपये, 17 रुपये बॅच केल्यावरही अनेकांना ते खपलं नाही. अनेकांनी त्याच्यावर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण मी एक विचार केला की परभणीमध्ये आपण आलतो काम करायच्या उद्देशानं. परभणीमध्ये आपण काम करायच्या उद्देशाने आलो आणि गावाकडे गेल्यावर लोकांच्या सालान राहण्यापेक्षा मी स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीमध्ये सटाई झटलेले आहेत, फळाही पिसलेला आहे, क्लास झाडूनही काढलेला आहे आणि त्या क्लासमध्ये मला 1800 रुपये महिना होता. त्या 1800 रुपये महिन्यावर ज्या क्लासचा स्टाफ होता तो नोकरी लागला. ती बॅच बंद पडली आणि त्याच नावाची बॅच मी चालू केली. आज महाराष्ट्रात मी कुठेही गेलो मग नाव असते विठ्ठल कांगणे सर आणि खाली असते संचालक स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी. तिथून इथला प्रवास सोपा नाही. मग 1800 रुपये महिन्यानं काम करत असताना मी जर आनंदात असेल आणि आज त्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांच्या भरोशावर 288 आमदारापैकी 90% आमदाराकडे इनोवा आणि फॉर्च्युनर आहे. त्याच्यात एक कांगणे सरकडे. आता मला सांगा, मी आमदार बी नसलो पण जिथं पोराची समस्या आहे त्या पोरांसाठी मीच आमदार आहे सध्या, एवढं मला माहिती आहे. मी आमदार साहेब 10 मिनिटाचा व्हिडिओ घेतला होता युट्यूबला. टीसीएसचं मॅटर होतं, तलाठी भरतीत घोळ झाला होता आणि पोराला सांगितलं आपल्या रस्त्यावर यायचे. एकच 10 मिनिटाचा व्हिडिओ घेतला आणि संभाजीनगरला गेलो. 15,000 पोरं रस्त्यावर, चकाजाम. ही ताकद काय असते? निव्वळ बोलबच्चनची नसते. आपल्या देशात बोलबच्चन अमिताभ बच्चन लय लोक आहेत. त्यानं होणार नाही. जे मी काय म्हणतो की मी माझ्या घरातलं सोडलं बाकी सर्व गोष्टी मी आता जगाला सांगून टाकल्या. माझ्याकडे पैसे किती आहेत, माझ्या अकाउंटला किती आहेत, माझ्याकडे येतात किती. म्हणून साहेब, जसं तुमच्या पक्षातल्या महाविकास आघाडीच्या लोकांना भीती आहे ना ईडीची, कारण सध्या ताण सर्वात मोठा ईडीचा आणि बीडीचाच आहे. आपल्याला तशी काहीच भीती नाही. आपल्याकडे एक फॉर्च्युनर, अकाउंटला 22 लाख. आता हे 10 लाख याचे किती येतील एकदा मोजून ठेवावं लागतील. पण सहज काही होत नाही. इथं बसलेल्या पोरांना एक कळकळीची विनंती भाऊ म्हणून सांगायला, बाळांनो, मी होतो गोलमेज परिषदेवर. बाबासाहेबांना पोरिओ तुमच्यासाठी लय केलंय. काळ आठवा, तुमच्या माईला विचारा, तुमच्या मावशीला विचारा. आपल्या घरी जर आपण बरोबर शिकलो नाही, काही पोरी असतील इथं नीट करणाऱ्या. आमच्या काळात नीट बीट काही नव्हतं. आताचा प्रत्येक बाप पोराला काय सांगायलाय? JEE जी कर, नाही तर NEET नीट कर. आमचा बाप सांगायचा जी बे करायला ते नीट कर, नाही तर मग मी तुला नीट करेल. इथं बसलेली जी बी पिढी आहे यायनं घरी मार खाल्ला, बाहेर खेळायला गेला, गलीतल्या लोकांचा मार खाल्ला, शाळेत गेला, मास्तरांनी तुडू हाणलं. त्याच्यामुळे याला संस्कार कळाले. आणि म्हणून हे संस्कार टिकवण्यासाठी मी आवर्जून सांगितलं
की बाबा उद्या वार मंगळवार दुपारी 2 कार्यक्रमाचा गाभा मेन लक्षात घ्यायचा. बापाचं काम आहे. मी तुम्हाला चांगला सल्ला दिलाय. हप्त्यातून एकदा हाणा. दररोज हाणल्यावर ते निबर होईल. एकदा फक्त. हप्त्यातून एकदा हाणा. पोरगी बुधवार सायंकाळी 5. पण जर समजा मायबापाला अवलादी दबत नसतील, सकाळी समजा हे जिम मारत असल, लोकाला ट्रायसेप बायसेप दाखवत असल, याला त्याला खुंबे हाणत असल, तर मग आमदार साहेब आपलं एक मित्रमंडळ ठेवा आणि त्याच्याकडे काम रात्री 9 वाजता द्या. अशीच बाय तेच करावं लागेल. दुसरा पर्याय नाही. किशोर भाऊ आपल्या ऑफिस पाशी बोलवायचं, शेटर लावून घ्यायचं, 10 मिनिटं टाइम द्यायचा, सोडून द्यायचं. हप्त्यातून एकदा. सध्याचा काळ बिघडला का? इथं बसलेले पोरं आहेत. अरे आज बेजार आहेत आपण कोणाचं स्टेटस ठेवण्यासाठी. आज बेजार आहेत आपण आपलं कोणतरी स्टेटस ठेवण्यासाठी. एकच काम करा ना. आपण कुठे आलो एक तर आपल्याला कोणतरी खुर्ची दिली पाहिजे. आपल्या कर्तृत्वामुळं, आपल्या कर्मामुळं. आणि एक गोष्ट सांगलो, काही करा, 4-5 वर्ष गावाच्या बाहेर राहा, पैसे कमावून मग गावात या. इथून कार्यक्रम सुटल्यावर लाखो लोक जाणार आहेत, हजारो लोक जाणार आहेत, काही गाड्यावर जाणार आहेत, काही पैदल जाणार आहेत. आपण ग्रामीण भागातले आपल्या बापाला गावातून फाट्यावर जाताना काही स्टँडर्ड असतील, त्याला स्टँड म्हणतील, आमच्याकडे फाटा म्हणतात, तुम्ही बी फाटाच म्हणतील. हा, मेहकर इज नॉट मेट्रो सिटी. आय नो अबाउट दॅट. तर आपला बाप फाट्यावर जातो. फाट्यावर जात असताना गावातून हजारो गाड्या जातात. पण कोणी आपल्या बापाला थांबून म्हणत नाही, काका बसा, मी तुम्हाला नेऊन सोडतो. ते न म्हणण्याचं कारण असतंय, त्या बापाचं गावातलं जे घर आहे त्या घरावर पत्र आहेत. ते न म्हणण्याचं कारण असतंय, त्या बापाच्या मोठ्या बहिणीचं साधं झालेलं लग्न. ते न म्हणण्याचं कारण असतंय, त्या बापाच्या गळ्यात असलेला फाटलेला रुमाल. ते न म्हणण्याचं कारण असतंय, त्या बापाची आर्थिक परिस्थिती. ते न म्हणण्याचं कारण असतंय, त्या बापाच्या पायातली फाटलेली चप्पल. मग आपल्या बापाला गावातल्या काही 4-5 दलिंदरांनी कधी फाट्यावर 3 किलोमीटर गाडीवर बसलेलं नाही, तर 5-6 वर्ष झकमार. दोस्ताना बिस्ताना काही नाही. दोस्त ही कन्सेप्ट बदलणारी आहे. तिला लय अंगलट आणायचं नाही. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा नाही. तू गारव्यात मित्र शोधतो बसण्यासारखा. गारव्यात पाहते आणि तिथल्या सारखा दोस्ताना ग्रेड कुठंच नाही. एक थेंब कमी जास्त होणार नाही. आणि तुला मै शपथ आहे, घ्यावाच लागते. त्यासारखा दोस्तानाच नाही. तो दोस्ताना ग्रेट आहे. पण विनंती एक आहे की पोरो, हे मी का म्हणायलो की आमदार साहेब सध्या व्हायला काही युवा पिढीची. या युवा पिढीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, हे व्हायरल जगात जगायलेत. पोरग उठलं, मला किती लाईक आहेत, मला किती लोकांनी शेअर केलंय. कमेंट टाकण्यात वेळ वाया घालू नका. आपली कमिटमेंट झाली पाहिजे. मलिका शेरावत चालली तू खालून मायला सो नाईस मॅम, तर तुला बुटान हाणायला पाहिजे का नाही? मलिका शेरावत तू ही कमेंट पाहते का? तुला घेणं आहे का? फेसबुकवर तू हा पोस्ट टाकल्यावर तुला 2 कमेंट आहे, कोणतरी नाईस म्हणले, दुसरी तूच म्हणलाय थँक्यू. फेसबुकला तू हा फोटो आहे, अख्ख्या 19 लाईक आहेत. 18 लोकांचे मोबाईल घेऊन तू हा लाईक केलंय आणि एक तूही लाईक आहे. म्हणून त्या व्हायरल जगात जगू नका. रिअल लाईफ पेक्षा रिअल लाईफ वर फोकस करा. इंस्टाग्रामला कुठलाच व्हिडिओ रील टाकायचा म्हणून मी केलेला नाही. का? मी आरशात भांग पडताना केसातून हात वरती घालताना एक डायलॉग मी माझ्या मनाला म्हणत असतो, आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. आपण रील स्टार होण्याच्या भानगडीत पडू नका. आपलं अस्तित्व काय आहे ही गोष्ट लक्षात घ्या. बाबासाहेबांनी बदला कसा घेतला म्हणून मुलींना सांगू लागलो की पोरिओ, तुम्हाला घरी पाहुणा पाहायला आला ना, तर आपल्या घरी चांगली साडी नाही म्हणून
शेजारी जो श्रीमंत आहे तिच्या घरातल्या बाईनं नेसलेली साडी आपल्याला आणावं लागती, आपल्या पुरील ती नेसावं लागती, कसं तरी मेकअप करावं लागतंय. आणि जो पाहुणा आलाय त्या पाहुण्याला चहा पाजायला आपल्या घरात कप नाहीत, म्हणून शेजारच्या घरातून कप आणावं लागतात, कारण आपल्या घरातल्या कपाला कान नसतो. त्याला चहा आपण पाजतो. आपल्या पोरीनं कसं तरी मेकअप केलेला असते. आपली पोरगी रंगानं काळी सावळी असेल, आपली पोरगी नाका डोळ्यात थोडी इकडं तिकडं असेल. पाहुणे चहा पितात, पाहुणे पोहे खातात, तुला 10 प्रश्न विचारतात. का? त्याला पहिले पाहायचं असतंय तू तोत्री आहे का? तुला बरोबर बोलता येते का? जुन्या काळात बसलेल्या माता मावळे, यायचा काळात आमदार साहेब लय डेंजर होता. घर सारवलेलं असायचं, यायचा पाय पाण्यात भिजवल्या जायचा, त्याने हिनं चलायचं, त्या पायामध्ये असा सेप आला तर बरोबर आहे, पाय सरळ पडला, सपाट पायाची. आदिवासी समाजातली बहुलक प्रांतामध्ये शिकणारी एक बाई शिक्षिका होते, राज्यपाल होते, आणि राज्यपालावरून राष्ट्रपती पदापर्यंत जाते. आणि इथल्या कुठल्या खारवे ग्रंथावर नाही. काय मी सुरुवात बाबासाहेबापासून का केली? एक आदिवासी बहुलक एरियातली शिकणारी महिला शिक्षक होते, राज्यपाल होते, देशाचे राष्ट्रपती होते. इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, आपल्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळे ही ताकद लक्षात घ्या. मग बाबासाहेबांना एवढी ताकद तुम्हाला दिली, तुमचं अस्तित्व हरवून घेऊ नका. आयऱ्या गैऱ्या भंगार पोराच्या नादी लागू नका. तू नोकरीला लाग, जे नोकरीला नाही त्याच्यासोबत लग्न कर. त्याला पाहायला तू जाय. 4 जण गाडीत बसव, 4 मैत्रिणी जा, त्याला प्रश्न तू विचार, चहा घेऊन ये. त्याला विचार, ही पॅन्ट तुझीच आहे का? हे गॉगल तू आहे का? किती कमवतो? आहे का नाही? गरजेचं आहे का नाही? ताकद दिली कोणा? संविधानानं. मग आपलं काम काय? कोणीतरी येणार, इंस्टाग्रामला पाहणार, तो अकाउंट पब्लिक आहे का? आमचं पोरग डेंजर. शोध. आमचं पोरग पहिल्यांदा पाहता हिचं अकाउंट पब्लिक आहे का, आणि मग तिला एक टिंब पाठवतोय, तो पो सेंड. ताईचा रिप्ले नाही. पण आमच्या पोरानं कविता ऐकलेली, सफलता एक चुनौती है, इसका स्वीकार करो. आमचं पोरग 2 टिंब पाठवतंय, आमची ताई रिप्ले देत नाही. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. आमचं पोरग 3 टिंब पाठवतंय, टपाक टपाक टपाक. आमची ताई रिप्ले देते, हम यच यम 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 यम. ह्या जेवढ्या टाळ्या दिल्या यायनं कुठाने केली. काय फायदा मग भाषण देऊन? फायदा काय? एवढे कुठाने केले, आणि मग त्याच्यात आमचं पोरग लगेच कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. त्याला होतंय टिंब 1, टिंब 2, टिंब 3. लगेच आमचं पोरग मेन मुद्द्यावर येते. 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब सेंड. 1 टिंब, 4 टिंब, 3 टिंब सेंड. त्याच्यात पोरगी पुन्हा खाली रिप्ले देते, स्माइल. आमचं पोरग नो कंट्रोल. आमचं पोरग डायरेक्ट पिंपळाचं पान पाठवतंय, गुलाबी रंगाचं. त्याची एक खासियत आहे, मोबाईल मध्ये पाठवलं त्याचं लहान होते मोठ होते, जुई चाप जुई चाप. आणि मग त्याच्यावर मोबाईल घेते, नंबर घेते, आणि नंबर घेतल्यावर यायची पहिली मीटिंग ठरती कॉफी शॉप. याच्याकडे 50, तिच्याकडे 30, 80 रुपये भांडवल, आणि दोघही पारश्या तोंडाचे. हे प्रेरणा नाही, याच्यातून एक बोध घ्यायचा. आणि मग एक कॉफी शॉपला जाते, आणि कॉफी शॉपला झाल्यावर तिला विचारते,
पहिले तर मॅसेज मध्ये बापरे याचे वाक्य, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, पिल्लू. पिल्लू 80 किलोचं असते. पिल्लू 80 किलोचं. स्पर्धा परीक्षेचे किती जण आहेत? मग ऍप काय तू कॉमेडी ऐकायला घेतलं होतं काय? स्पर्धा परीक्षेचे किती जण आहेत? त्याला माहिती आहे मी प्रश्न विचारला वांदे होतील, एवढे लोक माझ्याकडे पाहतील. तर पेज क्रमांक 268 दिलंय बाळासाहेब शिंदे सरांच्या. पिलू फक्त डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात, है ना. वाघ म्हणलं की बछडा, सिंह म्हणलं की छावा, आणि तू तिला काय म्हणाला? पिलू. आणि ती बी म्हणाली सेम टू यू. पिली इज इक्वल टू पिलू, पिलूचा वर्ग पिल्या. दलिंदर चाळे कमी करा. त्याच्यात हे तिच्यासोबत कॉफी शॉपला बसल्यावर तिला विचारते, तुला काय हवं? याची भाषा बदलती. मित्रात बसल्यावर तुला काय पाहिजे बे? हिंग. आणि तिच्यासोबत तुला काय हवं? आमची ताई. मला की नाही पिझ्झा हवा. पिझ्झा. मग काट्याचा चमचा आणि बाप्पा तिचा बारूकचा घास, तिचा पिंक कलरचा रुमाल, आल्हादी होठ पुसती. आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष टक लावून पाहतोय. ताई ते पिझ्झा काटायच्या चमच्यान खाती, घरी तू गावाकड भिंतीकड तोंड करून परातीत काला करून खाणारे. काय गरज आहे बापा? आणि त्याच्यात आमची ताई त्याला विचारते, तुला काय हवं? मला कोल्ड कॉफी हवी. कोल्ड कॉफी. अरे भुसनाळ्या, घरी गावाकड परातीनं काळा चहा पिणार होते, आणि तुला कोल्ड कॉफी पाहिजे? पोरिओ, तुमचा भाऊ म्हणून सांगायलोय, तुला एक काम करायचंय. तुला कॉफी शॉपला बसायचंय, तुला कॉफी शॉप मध्ये जायचंय, कोल्ड कॉफीची ऑर्डर द्यायची आहे. कोल्ड कॉफी पिण्यासाठी स्ट्रॉ घ्यायचा आहे, तो स्ट्रॉ कॉफी मध्ये टाकायचा आहे, मोबाईल काढायचा आहे, सेल्फी काढायची आहे. सेल्फी काढण्याच्या पहिले तू नोकरीला लागणार आहे. त्या बापाला गावातल्या लोकांनी आतापर्यंत फाट्यावर कधी गाडीवर नेलं नाही. पहिला पगार तू होणार आहे. पहिल्या पगारातून गाडी तू किरायान करणार आहे. फाट्यावर त्या बापाला फोन करून बोलणार आहे. त्या बापाला त्या गाडीत बसवणार आहे. तो बाप ॲम्ब्रेसवर हात ठेवणार आहे. ती गाडी जिथं गर्दा होतो, जिथं धिंगाणा होतो, जिथं लोक जास्त जमतात, त्या ठिकाणी ती गाडी आणणार आहे. गाडीचा कचकन ब्रेक दाबणार आहे. रपकन तो बाप खाली उतरणार आहे. त्या बापाच्या तू पाया पडणार आहे. गावातल्या लोकांनी त्या बापाला पैदल पाहिलं होतं. त्या बापाला पहिल्यांदा गावातले लोक कार मध्ये पाहणार आहेत. ही गोष्ट तुला परिवर्तन करायची, मग कॉफी शॉप मध्ये जायचंय. आणि त्या ठिकाणी मोबाईल काढायचा. मोबाईल मध्ये आतापर्यंत आईल्या गाड्या भिकार चोरटा सोबत कॉफी बसून पिण्यापेक्षा आपला बाप धोत्रातला आहे, आपला बाप नेहरू शर्ट मधला आहे, आपला बाप गांधी टोपी मधला आहे, आपला बाप गावातली संस्कृती शिकणार आहे. त्या बापाच्या देखत कॉफीला ऑर्डर द्यायची, बढियापैकी स्ट्रॉ टाकायचा आणि सेल्फी काढायची. जस्ट एन्जॉय इन कॉफी शॉप विथ मम्मी पप्पा. माग माय दिसली पाहिजे, बाप दिसला पाहिजे. त्याला भाषण द्यायची गरज नाही. कम टू द पॉइंट. बदला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 10 मिनिट है. बाबासाहेबांना काय केलं? बाबासाहेबांना शिक्षणाचा बदला कसा घेतात? बुद्धिमत्तेच्या भरोशावर. बाबासाहेबाची किमया काय? आपण गाणं म्हणतो, लाल दिव्याच्या गाडीला तुझं रे वरदान. आमदार साहेब आहेत, आमदार साहेबासोबत एक बॉडीगार्ड असतो खाकी वेशातला, त्यांना 9mm पिस्टल असते. आमचे मित्र होते नेमके तिथं, आलेवाल साहेब. त्यांनी LCB मध्ये परभणीत जगात नंबर 1 काम केले. ते तिकडं मागे उभे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या असं मरेल वाजवायच्या नाही, एकदा जोरदार टाळ्या होत्या.
टाळ्या एकदा स्वतःसाठी होऊ द्या. टाळ्या तुमच्या बायकोसाठी होऊ द्या. मोजकेच लग्नवाले. पोरिओ, तुमचे दिवस लय चांगले. हे शिक्षक झालं आणि तू शाळेत गेली नाही, 5वी नापास आहे आणि तुला बायको केलं, तरी लोक तुला मॅडम म्हणतात. हे वकील झालं आणि तू 12वी नापास आहे, यानं तुझ्यासोबत लग्न केलं, लोक तुला वकिलीन बाई म्हणतात. हे लय अभ्यास करून जेच झालं आणि तू 5वी नापास आहे, यानं तुझ्यासोबत लग्न केलं, लोक तुला मॅडम म्हणतात. जेजीनबाई नसते रे, जेची बायको जेजीनबाई. कुठून शोध लावतील, काय बोलतील. जेजीनबाई म्हणजे हा शिक्षक झाला, तू 5वी नापास आहे, यानं तुला बायको केलं, लोक तुला मॅडम म्हणतात. हा वकील झाला, यानं तुझ्यासोबत लग्न केलं, तुला वकिलीनबाई म्हणतात. हा जज झाला, यानं तुझ्यासोबत लग्न केलं, लोक तुला मॅडम म्हणतात. पण तू नोकरी लागली आणि हे नोकरी नाही, तू याच्यासोबत लग्न केलं, याला लोक काही काही म्हणतात. म्हणून आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. कळलं का? आणि एकदा आपलं ध्येय पूर्ण झालं, गाड्या घोड्यात फिरायला लागलो, आपलं आयुष्य लोकांचं भविष्य, हेही म्हणता आलं पाहिजे. हे काय सांगायला मी, की आजकाल वातावरण एवढं बिघडलेलं आहे, याच्यात कोणीतरी यावं, भाषण द्यावं. पण बाबासाहेबांनी शिक्षणाच्या प्रवाहात बदल कसा केला. बाबासाहेब 1913 ते 1916 शिकायला गेले अमेरिकेला. वेळ जास्त झाली का? झोप आली? तुम्ही गेले तरी मी एकटा बोलण्यासारखा आहे. मग अनाथच खुळा आहे. स्टेजवर मी, आमदार साहेब, किशोर भाऊ, आशिष भाई, बस 4घच जण एकमेकाला भाषण देणार, निघून जाणार. विषय काय सांगलो, 1913 ते 1916 बाबासाहेब शिकायला गेले. पण शिकायला जात असताना त्यांची ओळख गुरुने करून दिली होती, सयाजीराव गायकवाडांसोबत. आणि ओळख करून दिली की बाबा यांना शिक्षणाची गरज आहे, पण पैसा नाही. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांनी सांगितलं, काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला मदत करू, पण तुम्ही शिक्षण घेऊन आले किंवा शिक्षणाच्या पहिले तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या राज्य दरबाराला व्हावा, यासाठी तुम्हाला आमच्या इथं काम करावं लागेल. परिस्थिती आहे. बाबासाहेब म्हणले ऍक्सेप्ट. बाबासाहेब कामाला लागले. बाबासाहेबांकडे खातं होतं बडोदा संस्थानामध्ये, इकॉनॉमिक्स. जगातला एकमेव बाप माणूस आहे, इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी करणारा जगातला पहिला बाप माणूस, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या खिशात गांधीजी आहे ना, त्या गांधीजीवर गव्हर्नरची सही आहे का? ते गव्हर्नर आरबीआयला हे करते ना, ती बँका देखील आपल्या बापाच्या कल्पनेतून बनलेली आहे. आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मी का सांगितलं, इथं फोटो इथंच नाही, मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो. काही काही मिळले बाबासाहेबांवर बोलल्यामुळं, काही काही भिकोड चोटून मही जात पाहिली. नेमकं हे कोणाचं आहे? अरे मी माझ्या बापाचाच आहे, पण महाबाप ज्या बापामुळं इथं गुन्ह्या गोविंदानं श्वास घेत होता, नांदत होता, तो एका बापामुळे होता. त्या बापाचं नाव बाबासाहेब होतं, म्हणून त्या बाबासाहेब बोलायला लागते. मेंटॅलिटी, आपण मेंटॅलिटी बाबासाहेब बोलला, चेक करणार, हु इज कास्ट ऑफ विठ्ठल कांगणे. मग त्याच्यात पाहिलं, अरे हे तर आपलं नाही म्हणले. लोकांना भूलतापांना बळी पडू नका. आमदार साहेब चांगले आहेत, पण नेते लोकांना आपल्याला ओळखलं. नेता आपल्या घरात आला, फोटो दिसला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जय मल्हार, आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे. नेता घरात आला, फोटो दिसला, लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, विषय नाही ना, जय लहूजी, आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे. घरात फोटो, आबा, राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ, जय जिजाऊ, आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे. घरात फोटो छत्रपती शिवाजी महाराज, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय. घरात फोटो दिसला बाबासाहेब, मग तर इशेच खलास.
कडक जय भीम. कुठून आणला काय माहित? कडक जय भीम. निळा जय भीम. दणक्यात जय भीम. नुसतं जय भीम म्हणणं भाऊ. म्हणजे घरात फोटो बाबासाहेब दिसला, जय भीम. आपल्याला वाटलं भेन आपलंच आहे. आता आपण परिवर्तन करायचं. कुठलाही नेता आपल्या घरात येऊ, घरात एंट्री मारली की दरवाजातून आत एंट्री मारल्यावर 2 फोटो आजूबाजूला ठेवायचे, बाबासाहेब आणि शिवाजी महाराज. बाहेरचं कोमात गेलं पाहिजे, घरातलं बेन नेमकं आहे कोणाचं. सध्याचा काळ ते आहे. काय म्हणलो मी की बाबासाहेबांनी केलं काय? मला बोलायचं नाही होतं, मला पोरावर बोलायचं होतं, पण मोटिवेशन काही धतुरा होईना. जे मोटिवेशन द्याले ते लोकांच्या स्प्लेंडरवर बसून याले. काय याचं मोटिवेशन? मोटिवेशन देताना बी दर्जा लागतो. आणि म्हणून नो मोटिवेशन. तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही. तुम्ही लहान नाही. त्या खुर्चीवर आपल्याला इथे यायचंय, हे मोटिवेशन आहे. येणाऱ्या काळात मी उभा राहिल्यावर कित्येक गाड्या गेल्या, त्याच्यातल्या कित्येक गाड्या मला म्हणल्या चल भाऊ मी सोडतो. ते तुझ्यासाठी मोटिवेशन आहे. तुला कोणी कुत्र विचारलं नाही, पोस्ट बीस टाकू नको, बेजार होऊ नको. तुला कोणी लाईक करणार नाही, आरसा फुटायला त्याकडे पाहू. सयारा पिक्चर पाहून रडायला तू. काही काही दात किळ्या बसल्या. अरे याला गांजाचा घोट दे. दात किळ्या बसतात पिक्चर पाहू. पिक्चर पाहून दात किळ्या. 40 दिवसाच्या यातना सहन केल्यात शंभूराजेंना. त्या पाहून तुला रडू येणं गरजेचं होतं. रडू तुला तुला रडू कुठे येणं होतं? अरे बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थानात गेले. संस्थानात गेल्यावर काम करायला लागले. विषय होता बँकिंगचा. बढियापैकी काम चालू होतं. 2.5 वर्षाचा कालखंड आहे. प्रत्येक कॅबिन मध्ये चपराशी होता, तो चपराशी चहा द्यायचा, पाणी द्यायचा. प्रत्येक कॅबिन मध्ये चहा गेला, प्रत्येक कॅबिन मध्ये पाणी गेलं. पण 2.5 वर्षाच्या कालखंडात बाबासाहेबाला कोणी चहा दिला नाही, बाबासाहेबाला कोणी पाणी दिलं नाही. आडवी आली जात. कालखंड गेला. बाबासाहेबांना आत्मचरित्रात लिहिलं नाही की मला पाणी भेटलं नाही, मला काही लोकांनी चहा दिला नाही. शाळेमध्ये अलग रांग होती, पाणी पिताना अडचणी यायच्या. बाबासाहेबांना मुख्याध्यापकाकडे कंप्लेंट केली नाही की मला चपराशी पाणी पिऊ देना. बाबासाहेबांना बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांकडे कंप्लेंट केली नाही की मला इथं चहा येत नाही, पाणी येत नाही. आपल्या बापानं ते दुःख गिळलं, तसंच सहन केलं. स्कॉलरशिपची मर्यादा संपली. 16ला बाबासाहेब रिटर्न आपल्या मायभूमीत. काय करावं? वर्स कॉलेज, सिडेनहॅम कॉलेज. बाबासाहेब शिकवायला लागले. शिकवतानाही जात आडवी आली. बाबासाहेबाला राजश्री शाहू महाराज भेटले. मानगाव परिषद गाजली. बाबासाहेबांचं भाषण ठरलं आणि बाबासाहेब इंग्लंडला शिकायला गेले. 1924ला बाबासाहेब परत आले. आल्यावर बाबासाहेब मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणार होते. बाबासाहेबांनी नाकारलं. नाही, माझा समाज आगळ्या व्यवस्थेत पडलेला आहे, तो समाज मला बाजूला काढायचा आहे. मग पहिला प्रश्न कशाचा? पाण्याचा. 20 मार्च 1927 चौदार तळ्याचा सत्याग्रह. एवढं झालं. दुसरा प्रश्न गोलमेज परीक्षा. काय घडलं पाहिजे? तर वाड्यावरलं वस्तीवरलं पोरग विधान भवनात गेलं पाहिजे. आमच्या महारवाड्याबद्दल, आमच्या बोधवाड्याबद्दल ते बोललं पाहिजे. म्हणून आपल्या बापानं कलम 334 लिहिली. आज भारताची लोकसभा आहे, तिच्यामध्ये 543 खासदार आहेत. तुम्ही किती आपटून घ्या, 85 खासदार एससी समाजातून तुम्हाला निवडून द्यायचं. ही ताकद आहे संविधानाची. तुम्ही काही करा, 47 खासदार तुम्हाला निवडून द्यावेच लागतात. ही ताकद आहे संविधानाची. कास्ट एसटी ते आमदार आहेत. या भारतामध्ये 31 विधानसभा आहेत. सर्वात लहान विधानसभा आहे पॉंडेचेरी, तिथं आमदार आहेत 30. केंद्रशासित प्रदेश 3 आहेत जिथं विधानसभा आहे, पॉंडेचेरी, दिल्ली आणि एक आहे जम्मू काश्मीर. त्यापैकी सर्वात लहान विधानसभा आहे पॉंडेचेरी,
जिची आमदार संख्या आहे 30 आणि आपली आहे 288 ची. त्याच्यातले काही कामाचे आहेत आमदार साहेब, काही काही तर आमचा कार्यक्रम ठोकणारेच आहेत. तर या भारतामध्ये 4120 आमदार आहेत. या भारतामध्ये विधानसभेचे 4120 आमदार आहेत. तुम्ही काही झक मारा, 614 आमदार तुम्हाला SC प्रवर्गातून निवडून द्यावे लागतात. ही ताकद आहे बाबासाहेबांच्या संविधानाची. तुम्ही काही उड्या मारा, 554 आमदार तुम्हाला निवडून द्यावे लागतात. ही ताकद आहे ST प्रवर्गातून बाबासाहेबांच्या संविधानाची. मेकर मतदारसंघ राखीव आहे आणि त्या राखीव मधून तुमच्या आमच्यातलं एक वर्ग PSI, तहसीलदार, मंत्रालय, कक्ष अधिकारी, मॅटर कास्ट नाही. मतदारसंघ राखीव आहे, काम चांगलं होतं. शेवटी ते पोरग त्या 614 पैकी एक आहे. त्याचं पण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना आपण ज्या पदावर आहेत कुठेही असो, ते पद एका बापामुळे, त्या बापाचा सन्मान प्रत्येक कार्यक्रमात झाला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मी फोटोवर बोललो, त्याबद्दल क्षमा मागतो. हे गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांनी केलं काय? पाणी कुठं मिळालं नाही शाळेत, पाणी कुठं मिळालं नाहीये बडोदा संस्थानात. पाण्यासाठी काय करावं लागलं? सत्याग्रह. आपल्या बापानं केलं काय? कलम 16 वाचली. मग जयंतीत फक्त बाबासाहेबांच्या गाण्यावरती नाचायला तयार झाला का? नाच, पण सोबत वाच. नाचायला विरोध नाही माझा. आपल्या पिढीला गावाच्या बाहेर राहता येत होतं, नाचण्याची मुभा आपल्याला नव्हती. गावातून मिरवणूक निघाली, नाचायलाच पाहिजे. तो अधिकार बापान दिलाय. जयंती उत्सवात झालीच पाहिजे. जुना काळ आपल्याला कुठं नाचायचा होता. आता तर कोणी नाचायला ना, कच्चा बदाम पक्का बदाम. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र सकाळी भासणार आणि संध्याकाळी इंस्टाग्रामला लोकांच्या बाया झूम करून पाहायला. परिवर्तन कुठे? बाबासाहेबांना काय केलं? एकच वाक्य लक्षात घ्या. मला शाळेत पाणी भेटलं नाही, मला बडोदा संस्थानात पाणी भेटलं नाही, मला पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. त्या बापाला एका हॉटेलवाल्यांनी पाण्याचा ग्लास हातातून हिसकून घेऊन मोरीत पाणी टाकलं. भाज्याची प्लेट बाबासाहेब कोण पनवेल नाक्यावर हिसकून घेतली. त्या बाबासाहेबाला 12 वर्षानंतर पुन्हा डोळ्यात पाणी आलं. आपल्या बापानं एक लढा दिला. कलम 16, नोकरीमध्ये सर्वांना समान संधी. आपलं पोरग PSI झालं, आपलं पोरग DYSP झालं, आपलं पोरग CO झालं, आपलं पोरग कलेक्टर झालं, आपलं पोरग आमदार झालं. ज्या लोकांनी त्या काळी पाणी दिलं नाही, आता पाणी देणाऱ्या एकदा अवलादी तपासा. याला म्हणतात शिक्षणाचा बदला, याला म्हणतात पॉवर ऑफ एज्युकेशन. काय करायचं? काँग्रेसने तर कशामुळे आले? मी व्हायरल झालो बाबासाहेब म्हणून. त्याच्यात मात्र मला ताण एकच आला, जे ते भेटलं मला, माझ्या समाजाचे भेटो, मला जय भीम म्हणाले. हा, जय भीम प्रत्येकानं म्हणायलाच पाहिजे. त्याकडे अधिकार कोण दिला? जुन्या काळात आपल्याला विषयच नव्हता. जे लोक म्हणतील तेवढं ऐकायचं होतं. काँग्रेस सर शिकवायला लागले, प्रत्येक जाती धर्माचे पोरं आले. शिकवण्याचा अधिकार आमदार साहेब आपल्याकडे कुठे होता? हा अधिकार कोण दिला? आर्टिकल 19. मग मला कोणी जय भीम घातला असेल त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या बाबासाहेबांच्या नावावर मी व्हायरल झालेलो आहे. मला माघडल्या दरवाजान जायची गरज नाही. मला बाबासाहेबांचं नाव घेऊन वापर करून माघडल्या दरवाजान जायची गरज नाही. सध्या आपली हवा लय डेंजर आहे. त्यामुळं आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. काही जण मला म्हणतात, सर तुमची लय हवा झाली, एकदा राहण उभे, माझ्या क्लासचे बेंच शिकायला लावतो का? चांगले लोक तेच माहिती राजकारणात किती त्रास होतो. शिक्षण असल्यामुळे त्रास झालाच असेल ना. शिक्षण असलं की त्रास होणारच आहे. म्हणून बाळांनो एकच विनंती करायलो, मोठे व्हा, अभ्यास करा. संघर्ष प्रत्येक समाज सुधारकांच्या जीवन चरित्रामध्ये आलेला आहे, पण तो किती दिवस सांगायचा आणि आपण काय केलंय याची प्रचिती आपल्याला आली पाहिजे. इथं काही मुलं असतील, मुली असतील, शिक्षणापासून वंचित असतील, परिस्थिती वाईट असेल, कोणाला मायबाप नसेल,
इथं काही पोरं आहेत ज्याला शिकायचंय, परिस्थिती ताण द्यायली, तर तुला नोकरी लागेपर्यंत मोफत शिकवतो हा शब्द इथून द्यायलो, पण त्याकडे इंस्टाग्राम नसावं, त्या इंस्टाग्रामवरती हे चित्रे चाळे नसावे, नाहीतर त्याच्यात तुझी स्टोरी जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं, आणि तू वाळूच्या ट्रिपरवर कामाला. कामं नीट करा, मोठे व्हा. आमदार साहेबाच्या वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणेल की जे जे हवं ते तुम्हाला मिळो, जे जे हवं ते तुम्हाला मिळो. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून इतरांना कळो, तुमच्याकडे पाहून इतरांना कळो. टाळ्या पुन्हाही मरेलवाणी वाजवल्या, टाळ्या एकदा जोरदार वाजवा. आमदार साहेब, मी प्रत्येक भाषणात सांगत असतो, येणाऱ्या काळात भाषणाचा कार्यक्रम बंद होणार आहे. भाषणानं काही धतुरा परिवर्तन होत नाही. मी गेल्यावर त्यानं हसवलं की ते हे लक्षात ठेवणार आहे. नो मॅटर. कारण का जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं? जोरात सांगा. मैजीब काळी आहे, संध्याकाळी झोपेत तुला ताण येऊ नये. उत्तर जोरात पाहिजे. मग गळा बसलेला आहे, रात्री 4 पर्यंत मी नाचलोय, वाढदिवस होता आणि आपली हवा म्हणजे पोरामुळे ना, त्या पोरासाठी नाचावं लागेल का नाही? 4 पर्यंत नाचलोय, 5 ला झोपलोय, उठलोय, ऑनलाईन क्लास घेतलाय आणि मग इकडे आलोय. आता उद्या गेला पुन्हा 8 वाजता क्लास आहे. आणि ते व्हीके क्लास आपलं जे ऍप आहे, त्या 15 रुपये, 16 रुपये, 17 रुपयाची पॉवर काय आहे, तुम्हाला सत्कार त्या अपेक्स कंपनीनं दिल्लीत ठेवलाय. उद्या एरोप्लेनचं तिकीट आहे. आपली हवा आता दिल्लीपर्यंत. पण विनंती एकच करालो भावांनो, कोणाच्या भाषणानं परिवर्तन होत नाही. कारण जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात सांगा. एकदा हात असे करा, सर्वांनी करा, सर्वांनी. मी वरती करा म्हणलो नाही, फक्त असे करा. माया माग म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हम सब भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. भारत माता की, भारत माता की. कम टू द पॉइंट. जगात सर्वात कोणाचं लेकरू आढळले? हे मायच्या सांगतो, आमदार साहेबले ताण झाला. कुठेही गेलो, माय एकीकड, बाप एकीकड, तरी लहान लेकरू आमच्या बोकांडी. ते काहीतरी बोलणार, आमचा पॅटर्न विसरून जाणार. आणि काहीतरी चुकीचं बोललो, यानं असं बोलायला पाहिजे होतं का? म्हणजे दोन्ही कुणबी व्हायरल झाल्या गोष्टी बेकार असतात. पण मी एक प्रश्न विचारला, जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं? जोरात. संत कुठं? धर्म कुठं? जाती कुठं? क्रांतिकारक कुठं? सामाजिक संघटना कुठं? पंथ कुठं? विचारवंत कुठं? प्रबोधनकार कुठं? कीर्तनकार कुठं? वक्ते कुठं? व्याख्याते कुठं? दलिंदर कुठं? यस. जगातले सर्वाधिक जास्त देव भारत. कधी ऐकलं का अमेरिकेच्या बाईच्या अंगात मर्यादा आली? मर्यादा आली ते झुलू लागली. कोणतरी डपडी वाजू लागलं, गट्टन टट्टन, ओहो गट्टन टट्टन. अमेरिकेच्या बाईच्या कधी अंगात आलं का? आलं का? मग जगातले सर्वाधिक देव भारतात, पंथ भारतात, धर्म भारतात, जाती भारतात,
व्याख्याते भारतात, प्रबोधनकार भारतात, विचारवंत भारतात, वक्ते भारतात, कीर्तनकार भारतात, साला दलिंदर बी भारतात. भिकारचोट गरिबाचा पैसा खाणारे भारतात. नोकरीत लय मोठा पैसा आहे तरी गरिबाचा कार्यक्रम ठोकणारे भिकारचोट भारतात. डांबर रोड गायब करणारे भिकारचोट भारतात. सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट, संडाचं छत गायब करणारे भिकारचोट, शाळेची घंटी चोरून गाडीगार विकणारे भिकारचोट, शाळेची हल्लेली फरची आपल्या गोठ्यासमोर नेऊन टाकणारे भिकारचोट, शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या शेतात नेऊन टाकणारे भिकारचोट. मग धतुरा परिवर्तन काय झालं? 12व्या शतकापासून लोक बोलायले परिवर्तन काय झालं? अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळ दंडानं बांधून ठेवावं लागते. ते देश आपला आहे. साखळ दंडानं बांधून नाही आमदार साहेब, येडिंग करून ठेवावं लागते. ग्लास चोरायला अमेरिकेचा माणूस येते, जपानचा चोरून नेत आहे कोण? आणि सकाळी पुन्हा म्हणतोय भारत माझा देश आहे बर का. हा, अरे जगातला एकमेव देश आहे त्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळ दंडानं बांधून ठेवावं लागतंय. जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेत 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीन बांधून ठेवावं लागते. चोरून कोण नेते? जगातला एकमेव देश आहे त्या देशात ट्रेन मधलं संडाचं टंबरेल बांधून ठेवावं लागतंय. काय सोडलं तुम्ही? आमदार साहेबाच्या निधीतून पंचायत समितीची मोठी बिल्डिंग झाली, बढियापैकी बांधली. कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट कोण येत रे? बस स्टँड मध्ये एवढं चांगलं शौचालय बांधलं, त्या शौचालयात पिंपळाचं पान कोण काढलं रे? तिथं अलीकड तू नाव पलीकड तिचं नाव, तिच्या बाजूला अख्ख्या गावाचं नाव कोण लिहिलं रे? कोणा केलं हे? जगातला एकमेव देश आहे रोड झाल्यावर कळतंय पाईपलाईन टाकायची राहिली होती. परिवर्तन काय झालं? अरे त्या अमेरिकेचे जपानचे लोक प्रवासाला निघले तर नवरा बायको दोघं सुई धागा सोबत ठेवतात का? बाबासाहेबाला राज्यघटना कलम 51 मध्ये लिहावं लागलं, राष्ट्राची संपत्ती माझी संपत्ती समजेल. आपल्या इथल्या एसट्या कोण फोडल्या? आपा फोडल्या. कोण फोडल्या? मग घटनेत तर लिहिलंय ना, राष्ट्राची संपत्ती माझी संपत्ती समजेल. किशोरबाई आलेल्या पैशातले जवळपास 20-25 लाख लोकांच्या कल्याणासाठी वाटतात. राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजेल. अमेरिकेचे जपानचे लोक प्रवासाला निघले, सुई धागा सोबत ठेवतात. नवरा बायको कुठं सीट फाटल्याला दिसलं, दोघं नवरा बायको शिवतात. आपल्या इथलं भिकारचोट एसटीत बसलं, सीट फाटल्याला दिसलं, एक बोट घालते, दुसरं बोट घालते, तिसरं बोट घालते. जोपर्यंत सीटातला पुठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. यानं परिवर्तन काय झालं भाऊ? विनंती एकच आहे, सृष्टि को बदलना चाहते हो तो पहिले दृष्टि को बदलना सीखो. जगाला चांगलं बनायचंय तर पहिल्यांदा नजर बदला. ऑपरेशन दृष्टीचं होते, दृष्टी कोणाचं नाही. इथून संध्याकाळी 9 वाजता एखादी पोरगी लेट ट्रेन आली, लेट गाडीने आली, रस्त्यानं चालली, ती संधी नाही, ती जबाबदारी समजा. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मान असते. ते परिवर्तन आपल्याला करावं लागेल. ते परिवर्तन करा, बढियापैकी मोठं व्हा. या विचारमंचावर आलेले सन्माननीय मान्यवर, सन्माननीय आमदार सिद्धार्थ भाऊ, त्यानंतर लक्ष्मणदादा भुमरे, श्याम भाऊ, त्यानंतर प्राध्यापक आशिष रहाटे, नंदूभाऊ गोरे, भास्करराव गारोळे, आनंददादा वानखेडे, निसार अन्सारी, आणि इथं सूत्रसंचालन केलं होतं. एक थांबा, ए दलिंदर हो, याच्यानंतर जेवायले बाजूच्या हॉलमध्ये जेवायची व्यवस्था आहे. एक माणूस लेखक आहे. प्रगती कशाला म्हणतात की आपण शिकवत असताना, आपण लिहित असताना आपल्या जवळच्या अभ्यासक्रमाला आपली कविता असेल तर ते अजिम सर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर आरतीताई दीक्षित, ॲडव्होकेट अक्काजी घोडे,
विजयजी मोरे, दत्ता घनवट, त्यानंतर वसंतराव देशमुख, निंबाजी पांडवर, कलीम खान, शैलेश भावस्कर, अच्युत पठाण सर, सतीश ताजने, संजय वानखेडे आणि आयोजक म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. सन्माननीय एका चांगल्या माणसाच्या सानिध्यात येण्याचा योग मिळाला. ते सन्माननीय किशोर भाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.